युगेंद्र पवार आहेत काय नंतर ऍक्टिव्ह जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवली? महिन्यातून 10 दिवस बारामतीला. 10 दिवसच का? खरं 24/7. अजित पवार तर दर आठवड्याला असतात, रोज पहाटे उठून काम करतात. युगेंद्र पवार तर तरुण आहेत. अजित पवार रोज पहाटे उठून काम करतात. हिंजवडीला सकाळीच पहाटे 6 वाजताच गेले होते, बारामती जातात. मग सगळेच आम्ही सगळेच करतो. पवार साहेब 84 आहेत, ते पण करतात, तुम्ही पण करत असाल. कॅमेरामॅन पण लवकर उठून जात असेल ना कामावर. सो व्हॉट्स द बिग डील? म्हणजे आपण सगळेच काम करतो. वाय ग्लोरिफाय हार्डवर्क? हार्डवर्क इज आपला DNA हार्डवर्क आहे भारत. फक्त अजित पवारांचा तसा DNA आपल्या सर्वांचाच आहे ना, सगळ्यांचाच आहे. अजित पवारांचा पण आहे. सगळेच उठतात लवकर, काय त्याच्या म्हणजे मी पण उठते, तुम्ही पण उठत असाल. मी 6 वाजता मी कामावर जात नाही, मी वॉकला जाते. 6 वाजता जात नाही, कारण का 6 वाजता ऑफिस पण सुरू होत नाही ना नॉर्मली. मी वर्किंग आवर्समध्ये काम करते. ओके. त्यांची इच्छा आहे, ते पालकमंत्री आहेत, ते जातात, चांगली गोष्ट आहे. हिंजवडीकडे त्यांचं तर फार बारीक लक्ष आहे तुमच्या मतदारसंघात. विषय पण तेवढा महत्वाचा आहे, पण तेवढे केवळ दादांच्या पहाटेच्या दौऱ्यामुळे ते इश्यू सॉल्व्ह होतील? हा दुसराच दौरा आहे. गेले 2 वर्ष मी मागे लागले, काहीतरी करा काहीतरी करा. 2 वर्षानंतर 2 दौरे झालेत 15 दिवसाच्या. काय अपेक्षा आहे तुम्हाला प्रश्न सुटण्याची? माझी सरकारकडून अपेक्षा आहे, व्यक्तीकडून कशाला? व्यक्ती म्हणजे आता शेवटी कोणीतरी लीड करतं ना सरकारमार्फत, त्या अर्थानं नाही. इट्स MIDC प्रोजेक्ट. त्याच्यामुळे आणि त्याच्या सगळ्याच्या PMRD आहे त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे. सगळ्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली होती त्याची. अच्छा. हिंजवडी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जॉईन करावं याच्यावर तुमचं काय मत आहे? माझं मत आहे, काही करा, आम्हाला सोयी द्या. तिथे गरज आहे. इट नीड्स ऍब्सोल्यूट म्हणजे तातडीने त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. अजित पवार जे आपलं पालकमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, ते 2 वेळा 15 दिवसात तिथे आले. त्यांचं मी मनापासून स्वागतही करते आणि आभारी मानते. अच्छा. पण महापालिकेविषयी तुम्ही सरकार जो निर्णय घेईल सोडवण्यासाठी काहीही निर्णय घ्यावा, इधर इंडिपेंडंट बॉडी घ्या, काही घ्या, पण काहीतरी निर्णय घ्या. ओके. ग्रामपंचायतीला इट्स नॉट पॉसिबल, शक्यच नाही. इतका मोठा परिसर, इतकी मोठी संस्था, त्या लोकांवर पण ग्रामपंचायत. ओके. दिल्लीमधलं गेल्या वर्षभरामधलं वातावरण काय बदललंय का? जेव्हा UPA किंवा काय तुमची 240 वरती तुम्ही आहात इंडियन अलायन्स, आणि आता ते 294 वरती. गेल्या वेळेस नंबर फारच तुमचा कमी होता, तर तुमचा सरकारवरचा वचक प्रभाव वाढलाय? आम्ही वचकासाठी जात नाही दिल्लीत निवडून. आम्ही राज्याची सेवा करण्यासाठी आणि देशात काहीतरी चांगलं घडावं याच्यासाठी पॉलिसी लेवलला. पण सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणे पण विरोधी पक्षाचं काम आहे, त्या अर्थानं मी विचारतोय. तो ते करतच असतो. ते कमी होतं तेव्हाही करत होतो, आजही करतो. पण नंबर्स मॅटर्स पण शेवटी ब्रूट मेजॉरिटी मॅटर्स ना. शेवटी त्यांचे नंबर्स आहेतच आमच्यापेक्षा जास्त. त्यामुळे अनेक वेळा अशी विधेयक ते पास करतात जी गरज नसते घाईघाईने करायची. उदाहरणार्थ जीएसटी मध्ये आम्ही किती त्यांना सूचना केल्या होत्या, तुम्ही बघताय. वर खाली केवढे बदल केले त्यांनी जीएसटी मध्ये. हेच तर आम्ही सुरुवातीलाच सांगत होतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.